तर नमस्कार मित्रांनो, माझं नाव आहे संकेत पवार. आज मी तुम्हाला एक अशा जगप्रसिद्ध अशा एक योद्ध्याची गोष्ट सांगणार आहे. ती आजही जगभरामध्ये मोटिवेट म्हणून एक सगळ्यांना एक आदर्श म्हणून त्याचं जे कोट वापरलं जातं ते म्हणजे आय केम, आय सॉ, आय कॉन्कर्ड. मी आलो, मी पाहिलं, मी जिंकलं. असा तो ज्युलियस सीझर. ज्युलियस सीझरच्या संदर्भात ही गोष्ट असणार आहे. ज्युलियस सीझर. तर या ज्युलियस सीझरची गोष्ट सांगायचं म्हटल्यानंतर तर खूप वर्षा अगोदर रोमन साम्राज्य होतं. रोमन साम्राज्यामध्ये त्याच्यामध्ये जो आजचा इटलीचा जो भाग आहे त्याला रोमन साम्राज्याचं होतं अगोदर. त्याच्यामध्ये असे भरपूर असे वेगवेगळे त्याच्यामध्ये सरदार आणि छोटे छोटे असे प्रांत असल्यासारखे त्याच्यामध्ये थोडे थोडे इम्पायर होतं. त्यानंतर तो जो रोमन साम्राज्य आहे ते रोमन साम्राज्य अगोदर प्रजासत्ताक होतं आणि ते प्रजासत्ताक झाल्यानंतर परत इम्पायर झालं. म्हणजे असं जगात मधलं एकमेव उदाहरण किंवा सुरुवातीचं एकमेव उदाहरण म्हणता येईल की सर्व जे देश आहेत त्या देशामधलं जे अगोदर एम्पायर होते आणि त्याच्यानंतर ते प्रजासत्ताक झाले म्हणजे आपले रिपब्लिक झाले. आणि या रोमनचं म्हणजे इटलीचं हे जवळपास इतिहासच वेगळा असल्यासारखं म्हणता येईल आपल्याला थोडक्यात, की त्याला एक प्रजासत्ताक असताना म्हणजे रिपब्लिक असताना सुद्धा परत इम्पायर मध्ये त्याला कन्वर्ट करणारा माणूस म्हणजे हा ज्युलियस सीझर आहे. तर त्यामध्ये ती कथा सांगायचं म्हणलं तर त्याच्यामध्ये खूप महत्वाचं म्हणजे त्यात भरपूर असे सरदार लोक होते. त्या सरदार लोकांमध्ये खूप महत्वाचे सरदार, त्यामध्ये अजून अनेक महत्वाचे असे सरदार किंवा प्रशासक तिथले त्या रोमन साम्राज्यामधले किंवा आपल्या आजच्या इटलीमध्ये त्या काळी होते. त्यातला पहिला महत्वाचा होता असा मॉरिशस. त्याच्यानंतर सुल्ला आला आणि सुल्ला नंतर ऑगस्टस. त्याच्यामध्ये ऑगस्टस आल्यानंतर त्याच्यामध्ये त्या ऑगस्टसचे मृत्यू झाल्यानंतर त्याच्या सर्वात जवळचे असे 3 सरदार होते किंवा सरदार किंवा त्याचे तरुण, त्या काळातले सर्वात हुशार असे तरुण त्या ऑगस्टसचे 3 सरदार असे होते. त्यामध्ये पहिला होता क्रॅशियस, सेकंड होता पॉम्पे आणि तिसरा होता ज्युलियस सीझर. त्याच्यामध्ये मग ज्युलियस सीझर हा त्यामध्ये वयाने म्हणजे लहान होता. त्यावेळी तो ऑगस्टस ज्यावेळेस गेला त्यावेळेस तो फक्त अवघ्या 20 वर्षाचा होता. 20 वर्षाचा असल्यामुळे तो त्या क्रॅशियस आणि जो आपला पॉम्पे आहे त्या दोन्हीपेक्षा वयाने लहान होता. तर मग त्याने अगोदरच ठरवून टाकलं होतं की मला या सर्व या गोष्टीमध्ये पडायचं नाहीये. मी धर्मगुरू म्हणून आयुष्यभर माझं आयुष्य जगणार आहे. त्याने अगोदरच त्याचं फिक्स केलं. मग आता राहिले त्या तिघांमधले दोघच. मग तो पहिला कोणता होता क्रॅशियस आणि सेकंड होता पॉम्पे. त्यामध्ये त्यांचं एक यादवी युद्ध चालल्यासारखं ते सतत एक शांत युद्ध म्हणल्यासारखं ते शीत युद्ध म्हणल्यासारखं एक त्यांचं चालू होत होतं. त्याच्यामध्ये मग क्रॅशियसने अशी एक युक्ती केली क्रॅशियसनी त्या जो रोमन साम्राज्य होतं त्या रोमन साम्राज्यामधलं बहुतेक असं जी जमीन घेऊन ती स्वतःच्या नावे करण्याचा म्हणजे ती बळकावण्याचा प्रयत्न हा क्रॅशियसनी केला. म्हणजे रोमन साम्राज्यामध्ये सर्वात जास्त जमीन ज्याची ती राज्य त्याचं असं तिथला तो भाग असायचा. त्यामुळे त्यांनी ती रोमन साम्राज्यामधली सर्व जमीन त्याने स्वतःकडे वळवण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर मग त्यांचं हे जे शीतयुद्ध चालू होतं त्या शीत युद्धामध्ये त्यानंतर त्यांचं जे यादवी युद्ध चालू होतं सर्व जे गोंधळ निर्माण झाला होता त्या रोमन साम्राज्यामध्ये. मग त्यानंतर एंट्री होते ज्युलियस सीझरची, जे धर्मगुरू म्हणून त्याचं आयुष्य, संन्यासी म्हणून त्याचं एक जीवन त्या रोमन साम्राज्यामध्ये घालवत होता. त्यानंतर तो आल्यानंतर मग त्याने त्या दोन्ही क्रॅशियस आणि पॉम्पे या दोन्ही सरदारांना समजून सांगून त्या ज्या रोमन साम्राज्याचे जे वेगवेगळे प्रांत होते त्या रोमन साम्राज्याचे असे 2 भाग केले आणि क्रॅशियस आणि पॉम्पे असे त्या दोघाला वेगवेगळ्या ठिकाणाहून वेगवेगळ्या प्रांतावर त्यांचं जे रोमन साम्राज्य आहे ते व्यवस्थित प्रशासित व्हावयासाठी त्याने अशी वाटणी करून दिली, बेसिक स्ट्रक्चर करून दिली. त्यानंतर मग त्यांचं जे यादवी युद्ध चालू होतं ते सतत त्यानंतर
त्या क्रॅशियस आणि पॉम्पेमध्ये असं ते काही शांत बसले नाही आणि अखेर शेवट त्या पॉम्पेने त्या क्रॅशियसला एका ठिकाणी मारून टाकले. मग आता राहिले या तिघापैकी फक्त दोघंच. एकतर क्रॅशियस हा मृत्यू पावला, म्हणजे मारलं गेलं त्याला युद्धामध्ये, आणि दुसरा होता मग तो कोणता आपला पॉम्पे, आणि तिसरा आपला जुलियस सीझर. त्याच्यामध्ये मग त्यानंतर मग उरला फक्त पॉम्पेज, जो या सर्व रिपब्लिक म्हणजे प्रजासत्ताक एम्पायरला तो प्रशासित करणार होता. मग त्यानंतर तो स्वतः हे सगळं प्रशासन पाहू लागला. त्यानंतर मग जो आपला जुलियस सीझर आहे त्याच्या पण मनात एक महत्वाकांक्षा आली की यार या एम्पायरचा आपणही देखील, या साम्राज्याचा आपणही देखील आपण या प्रशासक असायला हवं. मग त्याच्यासाठी तो पॉम्पे हा जुलियस सीझरला मारू नये म्हणून त्याने एक युक्ती लढवली आणि त्याने स्वतःची मुलगी ही जो आपला पॉम्पे राजा होता तो पॉम्पेला दिली. म्हणजे ते त्याच्यासोबत तिचं लग्न घडून आणलं, आणि लग्न झाल्यानंतर मग ते नातेसंबंध जुळलं. ते नातेसंबंध असं की जो आपला जुलियस सीझर होता तो त्या पॉम्पेचा हा सासरा झाला आणि पॉम्पे हा त्या जुलियस सीझरचा सासरा झाला. म्हणजे ती युक्ती अशासाठी होती की काही जरी झालं तरी पॉम्पे हा मला एक जावई असल्यामुळे, एक सासरा असल्यामुळे मला तो मारणार नाही याची शाश्वती त्या जुलियस सीझरला नक्कीच होती. म्हणून तो जुलियस सीझरने ही युक्ती लढवली आणि ती सक्सेसफुल देखील झाली. आणि त्यानंतर काही काळानंतर त्या जी जुलियस सीझरची मुलगीच्या जी पॉम्पेला दिली होती लग्न करून, तिचा मृत्यू होतो. आणि तिचा मृत्यू झाल्यानंतर मग त्या जुलियस सीझरच्या मनात नक्कीच एक शंका निर्माण होती की आता हा पॉम्पे नक्कीच मला मारणार. मग त्यानंतर जुलियस सीझर हा स्वतः या रणांगणामध्ये उतरतो आणि उतरल्यानंतर ते जे रोमन साम्राज्याचे वेगवेगळे जे छोटे छोटे असे प्रांत होते ते सगळे असे मिळवण्याचा प्रयत्न करतो, सगळे बऱ्यापैकी मिळवतो. आणि त्याच्यानंतर तो पॉम्पे जो आहे तो पॉम्पेला सुद्धा देखील तो मारायला जातो, स्वतःहून मारायला जातो. आणि तो मारायला गेल्यानंतर तिथल्याच त्याचे जे सहकारी अगोदरचे असतात ते सहकारी तिथं तो जुलियस सीझर पोहोचण्याच्या अगोदरच त्या पॉम्पेचं जे धड असतं, जे डोकं असतं, ते डोकं किंवा ते मुंडकं म्हणलं जातं, ते मुंडकं त्या जुलियस सीझरला असं भेट दिलं जातं. आणि मग ते जुलियस सीझरला भेट दिल्यानंतर मग क्रॅशियस अगोदर गेला, त्यानंतर पॉम्पे गेला, आता उरला फक्त जुलियस सीझर. क्रॅशियस अगोदर गेला, त्यानंतर पॉम्पे नंतर गेला, आणि आता फक्त या तिघांमधून उरला तो म्हणजे जुलियस सीझर. मग रोमन साम्राज्यामध्ये फक्त एकच माणूस उरला, तो म्हणजे जुलियस सीझर, जो या सर्व रोमन साम्राज्याचा प्रशासक म्हणून मानला. त्यानंतर त्याने इजिप्त देखील सगळं बळकावण्याचा प्रयत्न केला. त्याच्यानंतर तो एवढं महत्वाकांक्षी मानला की त्याला इव्हन अलेक्झांडरचे देखील त्याला स्वप्न पडू लागले. आणि ते अलेक्झांडरचे स्वप्न असे पडू लागल्यानंतर त्याच्याही मनात एक महत्वाकांक्षा निर्माण झाली की आपणही जग जेता अलेक्झांडर सारखं व्हायचं, आपणही हे जग जिंकायचंय. अलेक्झांडरने जसं जिंकलं, आजही अलेक्झांडरला जसं जग जेता म्हणून ओळखलं जातं तसं आपल्याला ओळखलं जावं म्हणून त्याने तो त्याच्या सफारीवर निघाला. आणि तो युद्धावर निघाल्यानंतर त्याने मग असे वेगवेगळे प्रांत, जे त्यावेळेसचे वेगवेगळे देश होते, त्यानंतर ते मिळवण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर त्याने इंग्लंडमध्ये देखील तो गेला, पण इंग्लंडमधले लोक जे होते ते सर्व गरीब असल्यामुळे त्या काळी त्याला ते वेळेस लवकर समजलं की यार इथे डोकं लावून जमणार नाही. त्यानंतर मग तो इजिप्तमध्ये गेला. इजिप्तमध्ये गेल्यानंतर त्याला एक महत्वाची म्हणजे त्याच्या लाईफमध्ये एक इंटरेस्टिंग फॅक्ट, जो इथपासून त्याची लाईफ एक वेगळ्या मोडवर जाणार होती, त्याच्यामध्ये त्याला एक मुलगी भेटते 20 वर्षाची. तिचं नाव होतं लिओपात्रा. लिओपात्रा ही या मुलीशी त्याची भेट झाल्यानंतर तो तिच्या पहिल्या भेटीतच प्रेमात पडतो. आणि प्रेमात पडल्यानंतर तो त्याच ठिकाणी जवळजवळ तिच्याच प्रेमामध्ये तो जवळजवळ 6 वर्ष घालतो, फक्त तिच्या प्रेमामध्ये. मग त्यांचं ते बोटिंग वगैरे असो, फिरणं असो, किंवा ते किल्ल्यावर राहणं असो, तिच्याच नादामध्ये तो 6 वर्ष त्या ठिकाणी तिथं राहतो. आणि त्यानंतर मग
कुठून तरी एक बातमी कळती की तुमचं जे रोमन साम्राज्य होतं ते जो पॉम्पे होता त्या पॉम्पेच्या मुलांनी 2-3 मुलांनी जे आहेत 2 मुलं त्या मुलांनी परत एक विद्रोह करून बंड करून ते परत रोमन साम्राज्य मिळवण्याचा ते प्रयत्न करत आहे असं त्याला एक बातमी कळते. मग त्यानंतर तो थोडासा त्या बातमीवर जागा होतो आणि तो उठतो आणि तो परत रोमन साम्राज्यामध्ये येतो म्हणजे इटलीमध्ये येतो आणि त्या पॉम्पेचे जे 2 मुलं होते त्यांना तो आल्या सरसर त्यांचे ते 2 धड उडवून टाकतो आणि या त्या रोमन साम्राज्यामध्ये अशी गर्जना करतो की मी आलो, मी पाहिलं, मी जिंकलं. आय केम, आय सॉ, आय कॉन्कर्ड. जे आजही कोट ते जगभरामध्ये प्रसिद्ध म्हणून आलोय. मी आलो, मी पाहिलं, मी जिंकलं. त्यामध्ये ते कोट खूप महत्वाचं मानलं जातं